नमस्कार, सान्वी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज बनवूया भरली ढोबळी मिरची। तर कशी बनवायची आपण आज बघून घेऊया। पहिला आपण अगोदर स्वच्छ अशी धुवून अशी आपण शिमला मिरची धुवून घेऊया आणि अशी काप करून घेऊया। बघू शकता तुम्ही अशी कापून स्वच्छ धुवून ठेवली आहे मी। त्याच्यासाठी आपल्याला मसाला पाहिजे। मसाल्यासाठी आपण खोबरं, सुकं खोबरं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक करून घेतले मी। एकदम बारीक नाही, थोडीशी मीडियम। एक कांदा, शेंगदाण्याचं कूट 2 चमचे। हा घाटी मसाला आहे, तो मी 1.5 चमचा घेतला आहे आणि थोडं हळद आणि मीठ। चला तर आता आपण मसाला बनवायला घेऊया शिमला मिरचीसाठी। आपण पहिला कांदा घेऊया। आता आपण शेंगदाण्याचा कूट घेऊया। हा 1.5 चमचा घेतलेला आहे। 1.5 ते 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घ्यायचंय। आपला हा घाटी मसाला 1.5 चमचा घेऊया। 1 चमचा हळद छोटा। आणि चवीनुसार मीठ घेऊया। आपण हा मसाला चांगला मिक्स करून घेऊया। आता हा मसाला आपण ढोबळी मिरची मध्ये भरून तर आपला हा मसाला तयार झाला आहे। आता आपण हा ढोबळी मिरची मध्ये भरून घेऊया। बघू शकता ढोबळी मिरची कशी मी भरून घेतली, अशी आपण पूर्ण भरून घ्यायची। सगळा मसाला भरून घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये आणि कमी गॅस मध्ये कमी तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आपण। आता आपल्याला ही शिमला मिरची कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे। आलटून पलटून थोडेसे हलवायचे आहे आपल्याला। चेक करायचे शिजले की नाही। 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली भरलेली ढोबळी मिरची तयार होईल।